आजची घटना आहे वाकडमधील विवाहित राणीची. 26 वर्ष राणी गायकवाड पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी साधी सरळ पण मनाने फार प्रेमळ स्त्री होती. तिच्या संसारात तिचा नवरा आणि तिची लहान मुलं. रोजचीच कामाची धावपळ, घरकाम, नवऱ्याचं ऑफिस, जबाबदाऱ्या सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं. पण मनात मात्र एक वेगळंच वादळ उठलेलं होतं. शांत राहणारी राणी काही महिन्यांपासून घरच्या लोकांना बदललेली वाटत होती. कधीकधी ती स्वतःच्याच विचारात हरवलेली दिसायची, तर कधी फोनवर सतत कुणाशी तरी बोलत राहायची. हल्ली तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली होती आणि त्या चमकेच्या मागे एक गुपित नाव दडलं होतं. ते म्हणजे अनिकेत कांबळे या तरुणाचं. अनिकेत वय साधारण 33 वर्ष असेल. तोही एक विवाहित पुरुष होता. त्यालाही मुलं होती आणि त्याचाही संसार चांगला सुरळीत सुरू होता. खरं तर तो पहिल्या नजरेत अतिशांत, मितभाषी, पण आतून मात्र आयुष्यातला गोंधळ लपवणारा दिसत होता. राणीचा आणि अनिकेतचा परिचय छोट्याशा कामातून झाला आणि मग हळूहळू तो परिचय मैत्रीत आणि मैत्रीतून नात्यात बदलला. दोघांचीही लग्न झालेली, पण तरीही दोघंही या अनैतिक संबंधात अडकले गेले. आपल्या नवरा बायकोला धोका देत एकमेकांच्या प्रेमात ते पडले गेले. खरं तर या दोघांचंही नातं विवाहबाह्य होतं, जे कधीच कुणी स्वीकारलं नसतं. पण राणीच्या मनात ते प्रेम इतकं प्रामाणिक झालं की तिनं स्वतःच्या आयुष्यापेक्षाही त्या अनैतिक नात्याला महत्त्व द्यायला सुरुवात केली. नवरा कामावर जातोय, घरी आपल्याला वेळ देत नाही, आपलं ऐकत नाही, आपण फक्त घर, मूल इथेच अडकलो आहोत. पण आता जेव्हापासून अनिकेत आपल्या आयुष्यात आला, तेव्हापासून आपल्याला कुणीतरी ऐकत आहे, आपलेही लाड होतात, तो खूप जीव लावतो मला, माझ्यावर खूप प्रेम करतो, असे विचार राणी करू लागली होती. आणि त्यामुळे तिला आता तिचा संसार कडू वाटू लागला. तिला प्रियकर अनिकेत सोबत आयुष्य जगावंसं वाटू लागलं आणि म्हणून ती जेव्हाही ते दोघं भेटायचे तेव्हा अनिकेतला आग्रह करू लागली, आपण आयुष्यभर सोबत राहू. मी माझा संसार सोडते, तू तुझा सोड. आता मी तुझ्यावर खूप प्रेम करते, त्यामुळे आपण आता लग्न करून घेऊ आणि एकत्र राहू. कारण मी तुझ्याशिवाय आता जगू शकत नाही आणि मला माहिती आहे तुलाही माझी सवय झाली आहे. तूही माझ्यासाठी तुझ्या बायको मुलांना सोडू शकतो. हळूहळू राणीच्या सोबत राहण्याचा आग्रह खूप वाढू लागला होता. तिच्या कुटुंबियांनीही तिचा हा बदल पाहिला. काहीतरी बिनसलंय हे त्यांच्याही लक्षात आलं. राणीच्या नवऱ्याच्या कानावर बायकोच्या अनैतिक संबंधांची गोष्ट पडली. आधी तर त्याला विश्वासच बसेना की त्याची बायको असं काही करेन. पण हळूहळू त्याला समजून चुकलं की बायकोने त्याला धोका दिला. तरीही आपल्या लहान लहान मुलांसाठी त्या नवऱ्यानं तिला समजावलं. सुधार आपल्या मुलांकडे पाहून तरी तिला म्हणाला. पण राणी काही ऐकायला तयार नव्हती आणि त्यामुळे घरातील भांडणं, तणाव वाढू लागला. पण तरीही राणीला एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे आपला प्रियकर अनिकेत. कदाचित राणी जितकं प्रेम त्याच्यावर करत होती तितकं प्रेम अनिकेतचं तिच्यावर नव्हतं आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न करण्यासाठी अनिकेत मात्र मागे हटत होता. त्याच्यासाठी त्याचं विवाहबाह्य नातं फक्त एक तात्पुरता आधार होतं. त्या नात्यासाठी संसार मोडण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. त्याला त्याची बायको, मुलं हवी होती. त्यांना सोडून तो राणीसोबत लग्न करायला अजिबात तयार नव्हता. पण राणी रोज त्याला फोन करत होती, आपण कधी लग्न करायचं, आपण कधी एकत्र राहायचं. मात्र अनिकेत तिला उडवाउडवीचे उत्तर द्यायचा, कारण तो तिच्यासोबत अनैतिक संबंधात अडकून गेला होता आणि त्यांचे संबंध फार पुढे गेले होते. राणीला नवरा मुलं सोडून अनिकेत सोबत संसार थाटायचा होता. तिची इच्छाही तशीच होती. त्यामुळे ती रोज त्याला तगादा लावायची. रोज आग्रह, रोज नवीन नवीन अपेक्षा. याला आता अनिकेत खूप जास्त कंटाळला होता आणि त्यामुळेच अनिकेतच्या मनात एक काळी कल्पना जन्माला आली. त्याने आपण लग्न करू, तुला मी गावी ठेवतो, तुला गावीच राहावं लागेल म्हणून राणीला सांगितलं.
राणी तरीही खुश झाली. 26 नोव्हेंबर 2025चा तो काळा दिवस. राणी घरातून निघाली. घरच्यांना वाटलं नेहमीप्रमाणे ती बाहेर पडली, येईल घरी पुन्हा परत. पण संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. त्यांनी तिला शेवटचं पाहिलं ते अनिकेतसोबत गाडीमध्ये जाताना. राणीच्या कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत तिचं पुन्हा परत येण्याची वाट पाहिली, पण ती घरी आली नाही. नवरा वारंवार तिला फोन करत होता, पण तिचा फोन लागत नव्हता. ती कुठे गेली याची कल्पना कुणालाच नव्हती. सकाळ उजाडली. आपली बायको घरी पुन्हा परत आली नाही. ती ठीक असेल ना? कुठे गेली असेल? असे अनेक प्रश्न नवऱ्याचे मन बेचैन करत होते आणि म्हणूनच तो घाईतच वाकड पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आपली बायको बेपत्ता असल्याची तक्रार त्याने नोंदवली. पण त्या दिवशी राणीसोबत जे काही घडलं होतं ते कोणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं. अनिकेतनं राणीला, तुला गाव दाखवतो माझं, तिकडेच लग्न करूया असा बहाणा करून धाराशिव जिल्ह्यात ढोकी गावाजवळ नेलं. रात्री उशिरा दोघंही गाडीत होते, फिरले, मस्त खरेदी केली. तीही खूप खुश होती की आता तिला प्रियकर अनिकेतसोबत आयुष्यभर राहता येईल. यासाठी तिने तिचा संसारही सोडला होता. आता गाडीत राणी पुन्हा लग्नाचा आग्रह अनिकेतला वारंवार करू लागली. अनिकेतनं वारंवार तिला समजवण्याचा खूप जास्त प्रयत्न केला की आपण दोघांचेही संसार न तोडता अशाच संबंधात आयुष्यभर राहू, कुणाला काहीही समजून जायचं नाही. पण राणी थांबायलाच तयार नव्हती, कारण तिच्या नात्याबद्दल तिच्या घरी आधीच समजलं होतं. अनिकेतच्या घरच्यांना त्याच्या अनैतिक नात्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं की कल्पनाही नव्हती. आणि राणी जर असाच हट्ट करत राहिली तर आपलाही संसार तुटेल, आपलेही मुलं आपल्यापासून दूर होतील ही भीती अनिकेतच्या मनात होती. म्हणून त्याच क्षणी त्यानं एक भयंकर निर्णय घेतला, राणीला कायमचा संपवण्याचा. राणी गाडीत झोपेत असतानाच त्याने तिचा गळा दाबून तिला मारलं. तिचा मृत्यू क्षणात झाला. नंतर तिच्या डोक्यावर त्यानं लोखंडी रॉडने वार केल्याचे पुरावेही पुढे मिळाले. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून त्यावर पेट्रोल ओतून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा प्रयत्न त्यानं केला. घाबरूनच त्यानं केला होता तो प्रयत्न, ज्यामुळे घटनास्थळ अधिकच भयानक झालं. पुरावे नष्ट करत तो तिथून फरार झाला. पहाटे गावकऱ्यांना अर्धवट जळालेला मृतदेह दिसला आणि क्षणात संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी कॉल डेटा, लोकेशन, तंत्रज्ञान तपासलं आणि त्या सर्व पुराव्यांनी एकाच दिशेनं बोट दाखवलं, ते म्हणजे अनिकेत कांबळे. चौकशीत तो तुटला आणि सत्य कबूल केलं. ती माझ्यासोबत राहण्याचा हट्ट करत होती. मी घाबरलो आणि तिला मारलं. राणीचा संसार एका रात्रीत उद्ध्वस्त झाला. तिच्या मुलाला आता आई नाही, तिच्या नवऱ्याला बायको नाही आणि अनिकेतच्या घरी त्याची मुलं आता बापाशिवाय वाढणार. प्रेमाचा शेवट प्रेमात झाला नाही. तो भीतीत, ताणात आणि एका नाजूक नात्याच्या भरकटलेल्या अंधारात झाला. पोलिसांनी लगेचच अनिकेतला ताब्यात घेतलं, त्याला अटक केली. राणीसोबत घडलेला प्रकार पाहून, तिचा मृत्यू पाहून राणीचे कुटुंबीय हादरले. एका क्षणात सगळं संपलं होतं. एक चुकीचा निर्णय, एक चुकीचं नातं, एक चुकीची अपेक्षा आणि परिणामी एक निष्पाप मुलगा किंवा मुलगी आईशिवाय अनाथ. एक संसार उद्ध्वस्त झाला, 2 घरं उद्ध्वस्त झाली. मित्र आणि मैत्रिणींनो, ही घटना फक्त एक खूनच नाही, ही एक कथा आहे एका स्त्रीच्या प्रेमाची, एका पुरुषाच्या भीतीची, दबाव, अपेक्षा आणि चुकीच्या मार्गांनी शांतता शोधण्याचा प्रयत्नाची. जेव्हा लग्न असतं, जबाबदाऱ्या असतात, तेव्हा कोणतंही विवाहबाह्य नातं फक्त आकर्षण असतं. पण ते आकर्षण जर आग्रह बनलं, दबाव बनलं, तर त्याचं रूपांतर शोकांतिकेत होतं. अगदी याच घटनेसारखं. जीवनात चुकांना सीमा नसते, पण त्यांची किंमत अनेकदा एखाद्याच्या जीवानेच चुकवावी लागते. चला तर मग या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, चूक नक्की कुणाची, खाली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.